अभी ऐसा बोलेंगे मग बरोबर आहे ना, कशाला तो हरलेल्यांच्या गोष्टी काढतो. रोक रहे इधर बिना मीटिंग के लिए रोक रहे हैं. आप कौन है मेरे को पूछने वाले? वो आपको नहीं बोलना है. बोलने वाला जो उसको मालूम है कौन है. नहीं छोड़ना, तुमको कुछ बोलने की जरूरत नहीं. तुम्ही काय एका मीटिंगच्या नगरसेवकात, एका मीटिंगच्या काय करायचं नगरसेवकात अभी एक ऐसा असेल दोन असेल तुम्हाला काय करायचं? काय करायचं म्हणजे काय, आम्हाला प्रॉब्लेम माहिती ते आम्हाला हे लेटर सांगा. आणून दे मला सुनील. सुनील काम चालू ठेवायचं, नाही झालं तर इथे बसणार मी. बसा. हा, लेटर हा घेऊन ये. प्रत्येक वेळी येऊन दादागिरी करतो. त्या गॅसवाल्यानं दादागिरी केली, यांना दादागिरी केली, असं चालतं का? पहिले तुला लेटर सगळ्या दिला ना नगरसेवक आहेत ना? सगळ्या एरियाचा नगरसेवक काम केली पाहिजे. हुशारी करतो. प्रत्येक वेळी हुशारी करत बसतो. चला अपना होशियारी चल रहा है मतलब दम में. जिस प्रकार आप सभी को पता है पिछले कई दिनों से हमारे यहाँ पे कोई भी कार्य क्षेत्र जो भारतीय जनता पार्टी के द्वारा चारों नगर से द्वारा किया जाता है उसके अंदर कुछ ना कुछ अड़चन आने के कारण वहाँ की एक नगर सेविका जिसे लोगों ने हताश है, उनको लोगों ने इस प्रकार लोगों के समर्थन मिले पिछले कई वर्षों से वहाँ की नगर सेविका थी, लोगों ने उनको इस बार ना तो बहुमत दी, ना अपना स्नेह दिया, ना प्यार दिया, जिसके कारण उन्हें हार देनी पड़ी. मला काय या क्षुल्लकशा गोष्टीसाठी एवढे घाबरणार आहेत मला माहिती नव्हतं. जाऊन त्याने माझ्या नावची NC केली. अरे माझ्या नावची NC तू करून त्याच्यातनं काय मिळवणार आहेस? ह्याला तुम्हाला मी एकच सांगते, ह्याला माझ्या मागे जो ॲडव्होकेट आहे ना लेबल, त्या ॲडव्होकेटच्या लेबरवर हा उड्या मारतोय. अशा पद्धतीने जर काम होत असेल, अशा पद्धतीने जर आम्हाला अडवत जात असतील, आम्ही कधीही खपून घेणार नाही. हे लक्षात ठेवा. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि समोरनं कोण आडवा आला तर त्याला आम्ही सोडत नाही. ही आमची संस्कृती आहे. 30 तारीखला मी याच्यापूर्वी सरस्वती नगरला पूर्णतः पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम होता आणि त्याच्या अगोदर जेव्हा नगरसेविका असताना देखील ज्या ज्या विभागात पाण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी मी पाण्याची चांगली सोय करून दिली. परंतु त्या ह्याच्यात इलेक्शन लागलं, त्यामुळे सरस्वती नगरचं काम थांबून राहिलं होतं. इलेक्शन झाल्यानंतर लगेच आमच्याच बाजूचा एरिया जो साई पार्क आहे, त्या साई पार्कमध्ये 6 इंचाची लाईन टाकली गेली. आता ही पूर्वीपासून आम्ही सँक्शन करून ठेवली होती म्हणून लगेचच त्याचं ओपनिंग झालं. ओपनिंग करायला हे आले होते तरी आम्ही कुठे विरोध केला नाही. ठीक आहे, लोकांची सुविधा होते ना, त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष होता. ती लाईन मागून अशी आमच्या सरस्वती नगरपर्यंत आली होती आणि जी सरस्वती नगरची लाईन आहे मेन रोडवरून, नवघर रोडवरून 6 इंचाची येते, त्या तिथून पूर्ण त्या साईडला आत कवितापर्यंत रस्ता जातो, या साईडला पूर्ण मैदानापर्यंत ती लाईन सगळ्यांना त्या लाईनीतून पाणी यायचं आणि ते 6 इंचाची लाईन अपुरी पडत होती. त्यामुळे मी पुन्हा आता त्यांच्याशी फॉलोअप केला की आता खूपच प्रॉब्लेम होतो आहे. त्यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणी डिपार्टमेंटने ठरवलं की 6 इंचाची ती लाईन आहे तिथे आणि ही 6 इंचाची लाईन याच्यावर त्या सगळ्या बिल्डिंग डिवाईड करायच्या आणि त्यानुसार तिथे साई पार्कमधून जी लाईन आली तिथून वॉल बसवायचं काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येत होतं. मला माहिती आहे काम जरी मी सँक्शन करून घेतलं तरी तिथे उभं राहिलं की हे वाद काहीतरी निर्माण करणार. मी पहिल्यांदा तिथे खाली आलीच नव्हते, परंतु काही लोकांना पुढे करून साई पार्कच्या त्याने वाद निर्माण केला होता. मग मला खालून फोन आला कॉन्ट्रॅक्टरचा पण आणि लोकांचा पण, मॅडम असं असं काम थांबवतं आहे. म्हणून मी तिथे पोहोचल्यानंतर त्या लोकांना समजावून सांगितल्यावर वॉल बसवतोय, तुमचं पाणी काही कमी होणार नाही, आमची एक लाईन तिकडे जाईल आणि एक लाईन त्या बाजूला जाईल. तर ते समजल्यानंतर तिथले नागरिक म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला माहिती नव्हतं वॉल बसवता येत ते. त्यानंतर पुन्हा काम चालू झालं. चालू झाल्यानंतर एक चमचा कोण होता त्याला फोन त्याने केला आणि त्यानंतर त्याला तिथे बोलवलं गेलं. तो आला नगरसेवक आल्यानंतर पण आम्ही तिथे उभेच होतो, काम चालू होतं. मी कुठच्याही गोष्टीला सुरुवात केली नव्हती. नगरसेवक म्हणून तो जेव्हा आला तर ठीक आहे, नगरसेवक आला आपण कशाला बोला, मी शांत होते. त्यानंतर त्याने सुरुवात केली अशी की त्याच्याबरोबर असलेल्या माझ्याच पुढ्यातच उभे होते ते, त्याच्याबरोबर त्याला तो म्हणतो अरे हारे गए लोग क्यों इधर खड़े. परत म्हणतो अरे 25 साल में ये लोग ने क्या उखाड़ा. हे शब्द महिलांना उच्चारणं ही यांची संस्कृती आहे का? पहिली गोष्ट
वाद त्याने निर्माण केले आहेत आणि त्यानंतर एवढं सगळं बोलल्यानंतर मी कशी गप्प राहू शकते? एक तर मी शिवसैनिक, दुसरी मी मालवणी आहे. अजूनही चांगल्या पद्धतीने करू शकले असते, पण मी बराच कंट्रोल केला. का तर आपलं काम पहिलं झालं पाहिजे, लोकांना सुविधा पहिली मिळाली पाहिजे असं समजून त्या लोकांना मी हे केलं. याने हा म्हणतो माझा आता इगो हर्ट झाला. हां, आणि त्यात मी सरळ बोलले. जेव्हा तो बोलला ना हारे हुए लोक, तेव्हा मी म्हटलं चोरीमारी करून निवडून आलात ते आम्हाला शिकवू नका तुम्ही आम्हाला, लोकांच्या मनात आम्ही आहोत. तेव्हा तो काय म्हणतो, चोरी करने के लिए भी स्किल लगता है, वो स्किल हमारे पास है. हाँ, हम लोग ने चोरी किया. एवढं पण असं तो बोलला. तो म्हणजे कशी यांची डेअरिंग होऊ शकते बघा, किती माज आहे तो बघा. हे सगळं झाल्यानंतर म्हणतो अभी मेरा ईगो हर्ट हो गया, मैं काम करने ही नहीं दूंगा. त्यावेळी तिथल्या रहिवाशांनी पण विचारलं, तू एका बिल्डिंगचा नगरसेवक आहेस का? आणि त्या बिल्डिंगला काय प्रॉब्लेम होत असेल तर गोष्ट वेगळी होती. मी त्यांनाही ते समजवलं लोकांना की त्या तुम्हाला काय त्रास होत असेल तर मी पण आहे ना. असं नाही ना की बाबा हरले म्हणून मी काय करू शकत नाही म्हणून. कारण मला माहिती आहे मी हरले नाही आणि मला काय जनसेवाच करायची आहे. त्यामुळे मी काम करत तर राहणारच आहे. तर त्यानंतर त्यांना असं सांगितलं, त्याला म्हणतो काम नाही करायचं. त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणतो लेटर दिखा ये खोदने के लिए. त्या कॉन्ट्रॅक्टरने लेटर दाखवायला गेला. तो सांगतो इधर नहीं दिखाने का, मेरे ऑफिस में आके दिखाने का. हा काय उर्मटपणा. मग त्याने ते लेटर ठेवलं गाडीमध्ये आणि तो थांबला. म्हटलं कुठेही जायचं नाही, काम चालू ठेवायचं. आणि नंतर मग 2च्या नंतर तो लंच टाईम झाला होता, तो गेला. 2च्या नंतर आला आणि त्याने काम परत त्यांना सांगितलं. मग मी नाणेगावकर साहेबांना फोन केला, त्या लोकांनी पण काय फोनाफोनी केली. असं सगळं झालं आणि मग तिथला तो सुनील पाणी डिपार्टमेंटचं काम करणारा या नगरसेवकाला आता येऊन 5-6 महिने झाले, तरी त्याला माहिती नाही की सुनील हा पालिकेचा माणूस आहे की कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे. तो तुम्हाला सांगताना व्हिडिओमध्ये तो कॉन्ट्रॅक्टरचा माणूस म्हणून सांगायला लागला सुनील. म्हणजे ह्यांना किती माहिती असते आणि किती काय. आणि मी तिथले राहणारी आहे स्थानिक, मला तिथली कल्पना नाही का काय पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे काय आहे. माझ्या घरातही तिथूनच पाणी येतं. आणि आजपर्यंत आम्ही लोकांच्या समस्या बघत गेलो. मी हरले म्हणून कुठेच थांबलेली नाही आहेत. माझ्याकडे लेटर आहेत, त्यानंतर कामं करून घेतलेली माझ्याकडे पालिकेचं लेटर आलेली पण माझ्याकडे आहेत लेटर्स आता तुम्हाला बघायचे असतील तर. तर अशा पद्धतीने त्यांनी उर्मटगिरी केली. 2 वाजता नंतर काम चालू झालं. मी एकदा 4-4:30च्या दरम्यान फेरी मारली. पाईप टाकायचं काम चालू होतं, त्यामुळे मग काही प्रश्न आहे, मला थांबायची पण गरज लागली नाही. मी घरी गेले. घरी गेल्यानंतर मला काय या क्षुल्लकशा गोष्टीसाठी एवढे घाबरणार आहेत मला माहिती नव्हतं. जाऊन त्याने माझ्या नावची NC केली. अरे माझ्या नावची NC तू करून त्याच्यातनं काय मिळवणार आहेस? ह्याला तुम्हाला मी एकच सांगते, ह्याला माझ्या मागे जो ॲडव्होकेट आहे ना लेबल, त्या ॲडव्होकेटच्या लेबरवर हा उड्या मारतोय. आणि पूर्ण प्रभागात का याच्याबरोबरचे दुसरे 3 नगरसेवक नाही आहेत का? 3 नगरसेवक आहेत ना इथे, त्यांचा कधी त्रास नसतो कुठच्या बाबतीत. त्या दिवशी मी गार्डन म्हणजे आणि यांनी सुरुवात कुठून केली, हा पाण्याचा प्रश्न झाला. या संदर्भात तुमचं समाधान झालंच असेल. यानंतर त्याच्या अगोदर पण त्याने म्हणजे जेव्हा निवडून आला तेव्हा कुठची जमीन अडपायची, कुठे कुणाकडनं हप्ते चालू करायचे, याच्यासाठी सगळ्यांवर मी जेवढी कामं केली होती तिथे दबाव टाकण्याचा याने प्रयत्न केला. आणि गार्डन बांधलेली आहे RMP पार्कला, तिथे जाऊन त्याने आणि तो प्रियेश शाह हे जोडी फिरत असते सगळीकडे. तिकडे जागा हडप करण्यासाठी तिकडे त्यांनी आता हे बांधलं आहे मँग्रोव्जमध्ये. म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठीच नगरसेवक म्हणून निवडून आलात का? तुम्हाला जनसेवा काय करायची नाही का? अशा पद्धतीने जर काम होत असेल, अशा पद्धतीने जर आम्हाला आडवं जात असतील, आम्ही कधीही खपून घेणार नाही. हे लक्षात ठेवा. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि समोरनं कोण आडवा आला तर त्याला आम्ही सोडत नाही. ही आमची संस्कृती आहे. थँक्यू. लाईनच्या सगळ्यामधल्या कामं अर्धवट होती. त्यावेळी देखील मी महानगर गॅसच्या ऑफिसशी संपर्क साधून बँड्राच्या याच्यावर तिथे मेल पण आहे माझा, त्यानंतर फॉलोअप सतत करून ती कामं मी चालू करून, इव्हन त्यांना परमिशन लवकर पाहिजे होती ती मी पालिकेशी संपर्क साधून त्यांची परमिशन करून दिली. एवढं सगळं असताना
जेव्हा खोदायला यायचे तेव्हा हे टपकायचे तिथे, परत तरी आम्ही काय विरोध केला नाही. मी स्वतः जाऊन फक्त जर उभी जाऊन, मी आधी शक्यतो जात नाही कारण असे वाद होतात म्हणून जात नाही, पण तरी तिथल्या लोकांनी किंवा त्यांनी बोलवलं तर मला जाणं भाग आहे ना, कारण इतकी मेहनत घेते तर मी तिथे आहे किंवा मी काम केलं हे पण कळलं पाहिजे लोकांना. तर आम्ही तिथे गेल्यानंतर पण त्यांनी मुद्दाम काम चालू झालं, अर्ध काम झाल्यानंतर येऊन नारळ फोडतायत. तसंच इथे लकी स्टारमध्ये काम चालू करायचं घेतलं, नारळ फोडला, त्यांनी आम्हाला सांगितलं काम चालू करतो म्हणून, ते चालू केलं आणि त्याच्यानंतर परत अधिकाऱ्यांना आणि महानगर गॅसच्या यांना केवढं त्यांच्यावर आकांडतांडव करून ते काम बंद केलं. म्हणजे तुम्ही लोकांच्या जनसेवेसाठी आलेले आहात की स्वतःच्या स्वार्थासाठी फिरताय? मीरा भाईंदरमध्ये काही दिवसापूर्वी आमदारांनी वक्तव्य केलं की लोकांच्या हिताच्या कामं करण्यासाठी आम्ही हे महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत. तर त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जे मीरा भाईंदरमध्ये आमदार आहेत, भाजपाचे आमदार, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट तुम्ही पोहोचलात का? नक्की त्यांच्यापर्यंत पण पोचली आहे, दुसरे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत पण पोचली. आणि असं आज एकदा नाही, पहिल्यांदा नाही झालं. त्या गार्डनमधले तिथे सिक्युरिटी विना पगार घेते, पगार न घेता तो बिचारा सिक्युरिटीचं काम तिथे करतोय. झाडं एवढी लावली आहेत, आता अर्धवट कशी सोडणार तिथे? पालिकेने तिथला सिक्युरिटी काढला, पूर्वी तोच सिक्युरिटीमध्ये काम करायचा, आता त्याला बसण्यासाठी केबिन तर नाही आहे. पण ह्यांचं असं चाललंय की तिथलं त्याला त्या सिक्युरिटीवरनं काढायचं आणि ती जमीन परत आपल्या ताब्यात घ्यायची. असा तो 2 नंबरचा पण एक नगरसेवक आहे मदन सिंग, त्यांनी ते बांधताना पण भरपूर त्रास दिलेला होता. म्हणजे ह्यांची कामं काय आहेत? जनसेवा करून मग तुम्ही सत्याने जा सामोरे आणि निवडणूक लढा ना, मग तुम्हाला कळेल लोक काय कशी निवडून देतात आणि काय ते. पैसा आणि सत्तेचा वापर आता करू नका, आणि जरी केलात आणि आमच्याकडे सत्ता नसली तरी लढाईची ताकद मात्र आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाजावर आणि त्यांनी दिलेल्या संस्कारावर आम्ही सतत लढत राहणार, एवढं मात्र नक्की.